लखन सीता सहित हृदय बसवर सियावर रामचंद्र की जय। महादेव की जय। बोलो भाई नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे गोपाल कृष्ण भगवान की जय। विश्वामित्रांच्या मुखातून सगड राजाची कथा ऐकल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी पुन्हा प्रश्न केला, हे ब्रह्मन, मला ही कथा विस्तारानं श्रवण करायची, विशाल सांगा. कारण
माझे पूर्वज महाराज सगर यांनी यज्ञ केला, मग यज्ञामध्ये विघ्न यायचं कारण काय? काही कारण असल्याशिवाय विघ्न येत नाही. आणि म्हणून मंगल प्रसंगी विघ्न येऊ नये म्हणून विघ्ननाशक गणेशाचं पूजन करायचं आहे. म्हणून त्याला विनायक असं म्हणतात. म्हणून आपण इथे शब्द दिलाय सिद्धी विनायक. कोणत्याही कार्याला येऊ नये. सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा असतो आणि संकट निवारण करणारा हा डाव्या सोंडेचा असतो. सिद्धिविनायकाची शुक्ल चतुर्थी असते आणि संकष्टी असते. म्हणून सिद्धिविनायक म्हणून विनायक पूजन केलं जातं लग्नाच्या आधी. त्याला आणखीन एक शब्द लावायचा सिद्धिविनायक. कारण लग्नाची सिद्धी पार पडली, यज्ञाची सिद्धी पार पडली, कोणत्याही कर्माची सिद्धी शेवटपर्यंत पार पडली पाहिजे. वरात गेल्यावर सुद्धा घरी व्यवस्थित पोचले पाहिजे, मध्ये गडबड नको. म्हणून सिद्धिविनायक त्यावेळेला महाराज विश्वामित्रांनी मोठ्या कुतूहलाने राजाला सांगण्याचा म्हणजे रामांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि विश्वामित्र हसले. गुरु आणि शिष्य आहे. रामा, सगर राजा महात्मा असून सुद्धा यज्ञामध्ये का विघ्न आलं हे तुला विस्तारपूर्वक ऐकायचं आहे. भगवान शंकराचे ससुर हिमवान हे नामानं विख्यात आहे. पर्वत विंध्याचलापर्यंत हिमवानाचं सगळं राज्य आहे. पण या दोघांच्या मधला भाग जो आहे तो दर्शनीय आहे आणि पुण्यभूमी आहे. म्हणून त्याला आर्यावर्त असं म्हणतात. म्हणून संकल्पामध्ये वर्णन असतं आर्यावर्ते. पुरुषसिंह हा देश यज्ञ करण्यास उत्तम आहे. म्हणून हिमालयामधला जो भाग आहे तिथे गेले यज्ञ करायला. हे काकुस्थनंदना सगर राजाच्या आज्ञेनं याज्ञिकांनी आश्वाला सोडला आणि त्याच्याकरता अंशमान जो मुलगा होता पा योजना मूर्खाची केली गेली. केव्हाही मूर्ख माणसाला पैशाकडे ठेवावं. आपण ठेवू का मूर्खाला पैशाकडे? पण धर्मराजाने सगळा खजिना दुर्योधनाच्या हातात दिला होता. अर्जुन म्हणे का अरे तो त्याच्यात गुंतून राहील, इकडे काही विघ्न आणणार नाही म्हणे. धर्मराजा हुशार होते. जसा जसा खजिना यायचा आणि दुर्योधन सगळा हिशोबले यायचा यज्ञामध्ये. तो इकडे यज्ञ पार पडेपर्यंत तसं जावायला सुद्धा लोक काय करतात, टाळण्या करतात. नवरदेवाच्या हातले पैसे लिहा, त्याला वाटतं मान मिळाला, तुला एका बाजूला ठेवला रे. आपल्या पोराला सांगून द्यावा बैलासारखं बसू नको सासऱ्याचं कधी पैसे गोळा करायला. बरोबर पैशाला बसवून द्यायचं. याला वाटतं की आपलं असे बैल तयार नाही करू, घोडे तयार केले पाहिजे पोरं. लक्षात ठेवा. नाही तर दादा 8-8 दिवस तिथेच राहतात. त्यांना समजवलं पाहिजे की तुझ्या हातात पैसा दिला याचा अर्थ तू आता गुंतून राहील त्याच्यामध्ये. असं असतं. म्हणून शून्य माणसं. परंतु परवाचा दिवस आला तरी यज्ञाचा घोडा परत येत नाही हे चिन्ह दिसले. तेव्हा इंद्रानं राक्षस रूप धारण करून तो घोडा चोरला. हे काकुस्था रामाने प्रश्न विचारला, इंद्राने घोडा चोरला. आता या देवाला माहीत नव्हतं का? पण गुरुच्याकडून सिद्ध करून द्या.
इंद्राला कोणाचंच वर्चस्व सहन होत नाही, कारण स्वर्गातलं सुख असं आहे की मलाच भोगायला मिळालं. पहा त्या फ्लॅटमध्ये केवढ्या भानगडी झाल्या मुंबईला. आपण म्हणतो फ्लॅट म्हणजे स्वर्ग सुख नाही, बरं असं आहे. कारण बहुमत आले की विघ्न येणारच. बहुमत आले की विघ्न येणारच. म्हणून ते म्हणतात, हे काकुस्थ नंदना, स्वर्गातल्या लोकांना आपणच स्वर्ग भोगावं, दुसऱ्याने भोगू नये अशी भावना असते. म्हणून ऋषी लोक स्वर्गापेक्षा वैकुंठ सांगतात, गोलोक सांगतात. पुरुषोत्तम महिना गोलोक देतो. का तुम्ही त्या वृंदावनातले, तुम्ही जसं वृंदावन आहे ना तसं आपलं पंढरपूर आहे. तुम्ही पंढरपुरामध्ये जर गेलात तर ते पांडुरंगाचे जेवढे भक्त आहे ना, त्यांच्याकडे आषाढी एकादशीला कुळाचार असतो, सगळा स्वयंपाक असतो. एकादशी देवाची आहे पण त्यांचा देवाचा कुळाचार आहे. कारण ते तेवढंच करतील. ते देवी मानतच नाही. ते रुक्मिणी हीच देवी, तसं राधा हीच वृंदावनाची, असं ठाम मत असतात. बाकीचं काहीच मानत नाही. त्यांना जर वाईट दिवस आले तर ते राधाकृष्णाचा जप करतील, पण दुसरा जप करणारच नाही. कारण ते एका ठिकाणी ठाई होऊन जातात. आपले तर दोंडाच्याला चालले तर ते जग विचारायला. एकदम गुजरात ते विमानाने गया. कोणताही विधी 6 महिन्यानंतर करायचं असं, पण लोकांना असं वाटतं की करून मोकळं होऊन जावं. असं मोकळं नाही होत आहे. 6 महिन्याशिवाय कोणत्याही व्रताचं फलप्राप्ती नाही आहे. आपण काय करतो, घाई करून ते त्र्यंबकला गेले, नारायण नागबळी, त्रिपिंडी, नवचंडी, काल शापसंज झाला. एकदा फक्त नारायण नागबळीच करायची, एकच विधी करायचा आहे. पण ऐकत नाही लोक. नाही त्या दोंडायचं बोवान सांगितलं म्हणे सगळंच करून या. हे पहा ना, लातूरचं बोवा, जळगावचे शिक्षक काय येडे होते का सगळे? असं होतं ते. कारण गावातल्या माणसाला गावात राहायचं असतं. तो चुकीचं सांगत तोंडावर तोंड पडतं. बाहेर तर काही सांगतो. लक्षात ठेवा, आपल्या गावामध्ये आपल्या समाजाचे, आपल्या वर्णाचे, आपल्या ओळखीचे असे काही शिक्षक आहे की ते सत्य शिकवतात, पण आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. बुवा चांगलं सांगणारे ज्योतिषी आहे पण त्याच्यावर विश्वास बसत नाही. नाशिक असं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईर्षेने होतात. म्हणून यज्ञाच्या सभामध्ये सगर राजा बसलेला होता. सगर राजाला निरोप आला की घोडा चोरीला गेला. सगर राजानं 60,000 पुत्रांना बोलावलं. अरे तुम्ही पुरुष आहेत का स्त्रिया? आता तो यज्ञाची दीक्षा घेतली होती त्याने. मला उठता येत नाही, जा. वेद मंत्राचा मी संस्कार घेतली, दीक्षा घेतली आहे, मला उठता येत नाही. ज्याने घोडा चोरला आहे तो शोधून काढा. भूमीपर्यंत खाली जा, भूमी शोधत शोधत जा. घोड्याचा शोध करा, तुमचं कल्याण होईल. आपल्याला 1 वर्ष आहे, सगळी पृथ्वी तपासून घ्या. यांनी पृथ्वी खोदायला सुरुवात केली. 60,000 होते ना. बा कशी दुर्बुद्धी घडते. आता ही बुद्धी कुठपर्यंत जाईल? गंगासागरपर्यंत, जिथे कपिल महामुनी बसलेले आहेत तिथपर्यंत. संपूर्ण भूमी शोधून काढली त्यांनी, पण कुठेच घोडा सापडे ना. म्हणून तिकडे गेलं. इंद्रानं काय केलं तोपर्यंत की आपलं नाव येईल म्हणून ऋषीच्या आश्रमामध्ये सोडून दिला त्याला चराला. चोरताना इंद्राने राक्षस रूप धारण केलेलं होतं.
चुगली लावणारे माणसं सुद्धा राक्षस रूप धारण करतात. वाईट काम करणारे हे तमोगुणात्मक आचरण करतात, म्हणजे त्यांचं रूपांतर राक्षसात मोठे म्हणा ना. हे लक्षात. म्हणून कोणाची चुगली कोणाला सांगायची नाही, पण आपल्याकडून राहवलं जात नाही. कालच्या तिकडे खूप भानगडी झाल्या तर गुच्चूप ना तू देवळात आला ना, पुरुषोत्तम महिना आहे ना, कशाला सांगतो कोणाच्या भानगडी. 8 दिवसानं आपल्याच घरी घडली. तर असं करू नये. तरी माऊली म्हणते अनंत वाचाळ. त्यावेळेस घोड्याचा पत्ता लागत नाही. यज्ञाची दीक्षा घेऊन झाले 6 महिने. उपाध्यायांनी सांगितलं की महाराज लवकर प्रयत्न करा, कालावधी जवळ येत चाललेला आहे. श्रीराम म्हणाले आदेशानुसार सगळे राजकुमार मनातल्या मनात हर्षाचा अनुभव घेऊन सगळं भूतल शोधू लागले, पण अश्व कुठे सापडेना. हे राजपुत्रा, शेवटी त्यांनी भूमी खोदायला सुरुवात केली आणि 60,000 पोरं त्यांनी भूमीला स्पर्श केला आणि खोदायला सुरुवात. हे रघुनंदना, त्यावेळी वज्रतुल्य शूळ घेऊन पृथ्वीचं विदरण केलं. पृथ्वी अनार्थ नादाने ओरडू लागली आणि सगर राजाच्या पुत्रांना पाप घडलं. पाप घडलं. म्हणून या युगात आपल्याकडे अश्वमेध, जैमिनी अश्वमेध नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचताना सुद्धा चांदीचा घोडा करून ठेवावा लागतो, आणि अति गरीब असतील तर मातीचा घोडा करायचा मग ग्रंथ सांगायचा असं आहे. म्हणून जैमिनी अश्वमेध यज्ञ हा ग्रंथ कोणी सांगतच नाही. कुठे उपाधी करून घ्या, चुकलं काही तर कोण उपाधी करून घेईल. म्हणून राजकुमारांनी आसुरी वृत्ती स्वीकारली आणि त्यामुळे प्राणी मात्र जमिनीतले मारले गेले. सगळा कालोड मारला पृथ्वीवर. हे रघुनंदना, आनंदित वातावरण करण्याच्या ऐवजी शोकाकुल वातावरण झालं. दूषित कर्म घडलं म्हणून यज्ञामध्ये विघ्न आलं. इंद्रानं बरोबर केलं. हे मोठे लोक बरोबर असा पॉईंट धरतात की ज्याच्या योगाने दुसऱ्याला अडचणी उभ्या राहतात. जसं आपल्या व्यायाकडे लग्न असताना आपलं व्यायाचं काही जमत नाही, मग दुसरा माणूस म्हणतो का तुम्ही तुमचं पाहून घ्या. आपलं काही तसं तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हटलं की आता तुम्ही कितीक वेळा केलं असेल पहा. जर खरंच काही वाकडं असेल तर सांगा ना. सगळं चांगलं असेल तर नाही बघा चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, वाक्याचं काही पहा, मुलगी चांगली आहे असं सांगा. सांगत नाही लोक. त्याप्रमाणे रसातलामध्ये सुद्धा भूमीमध्ये अनुसंधान चुकलं आणि तिथे सुद्धा घोळ झाला. हे नृपश्रेष्ठा, आम्ही 72 साली जेव्हा वेदांत शिकलो ना, तेव्हा आमच्या गुरुजींनी आम्हाला असं शिकवलं होतं, कलियुगामध्ये पृथ्वीच्या पोटात लोक छिद्र करतील. म्हटलं मग ते घर बांधताना तर छिद्र होणार, पण जेव्हा बोरिंग आलं तेव्हा ते पटलं की छिद्र, जिकडे पाहाल तिकडे छिद्रे. शेवटी मध्ये बंद केलं की बोरिंग करायचं नाही, छिद्र पडतील म्हणे. आणखीन एक आम्ही शिकलो होतो, कलियुगामध्ये लोक बडबड करत चालतील म्हणे. त्यात एक कानातले फोन घालणारे रस्त्यात बोलतो, आपल्याला हा एकटा कोणाशी बोलतो, गाडीवरही बोलतो तो, लोक पाहतात. तर ते लिहिलेलं आहे कलियुगात लोक बडबड. आता यंत्राच्या द्वाराने का बडबड करेन आपण, होते कोणाशी बोलतो म्हटलं तर त्याच्या कानात असतं, तो तिकडे बोलत असतो. बडबड करत चालतील म्हणे. वेडा चालतो हातवारी करत बडबड करत चालतो, पण मग सगळेच कशात आहे तर त्या कार्यामध्ये मग्न आहे म्हणून बडबड करतात.
पण बडबड लिहिलेलं आहे वेदांतामध्ये. आता बघ किती बारीक गोष्टी लिहिली आहे. अयोनी संभव जन्माला लोक येते, सिझरिंग आलं, एकही गोष्ट खोटी नाही आहे. पाण्याचं बुभुक्षित होतील लोक, विहिरी कोरड्या पडतील, पाण्यावरून भानगडी होतील, सुरू झाली आहे. सिंधू नदी जाऊ द्यायची नाही. ते उत्तर प्रदेशवाली गंगा इकडे येऊ देत नाही आहे. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री मुंबईला 15 दिवस राहिला आणि सगळे विद्या शिकून उत्तर प्रदेश पुढे नेला. 15 दिवस होता, शिकला कुठे? मुंबई. असं आहे, यावं लागलं ना शिकायला. सगळं माहिती करून घेतली. म्हणून समस्त गंधर्व असुर नाग हे मनातल्या मनात घाबरले आणि सगळे ब्रह्मदेवाला शरण गेले. ते काय होते, सगर राजाचे पोरं आहे का काय? अरे घोडा शोधायचा का जमीन खोदत खोदत शोधायचा? जमिनीत घोडा कसा काय जाईल? पण असमंजस. पोरं कसे आहे? असमंजस. आपले सुद्धा आपल्या हातातून दुसऱ्या पक्षात जाता म्हणजे ते कोणते आहे? असमंजस. बापाला विचारत नाही, आईला विचारत नाही. सगळं मी तुम्हाला सांगितलं ना, खर्दी खत सासऱ्याच्या कपाटात. मला प्रश्न विचारायला आले म्हणून खोलाचा झाला. म्हटलं वो कपाटातच दिसतं. ती पोरगी म्हणे दादा सापडलं. मी घाबरा, यांना आठवण नाही राहत म्हणे. ज्या दिवशी खरेदी होती ना तेव्हा यांचे बाबा आले आणि आम्हाला जायचं होतं. आम्ही बाबाला जेवण घडलं आणि पटकन चाललो गेलो. म्हणे सह्या केल्या आणि माझ्या बाबाजवळ देऊन टाकलं. बाकी रुडे लबाड आहे. आता कोण लबाड आहे? ती सून का हा तर आपला नथू. आपला नथू लबाड आहे. बडबड करू नको, माझं काम मी करेल असं बोलला पाहिजे. आपलं बोलत नाही ना गुन्ह्याबाई. म्हणून आपल्या मुलाला आपण, आपल्या मुलीला आपण तयार केलं पाहिजे. हे जे आज भानगडी होत आहे तर आपण नुसतं पैसे कमवायला तयार करतोय त्यांना. आत्ता मग संध्याकाळी भानगडी होते, राहायचंच नाही म्हणे मला त्या घरी. म्हटलं हे सांगण्याकरता मी 2 मुलं आहे, मी तुला कसं काय सांगू की हे घर सोड? माझ्या तोंडून असं निघणार, पाठवून दिली मी परत. असं ज्योतिष सांगण्याकरता आम्ही नाही. असं सांगायचं नाही अशा लोकांना. जेणेकरून संयोग झाला पाहिजे, वियोग व्हायला. हा, धर्म हा संयोगा करता आहे, वियोगा करता नाही. त्यावेळेस भगवान सगर राजाच्या पुत्रांनी पृथ्वी खोदली आणि त्यामुळे महात्म्य लोक क्रोधायमान झाले. जलचर चलचर थलचर हे सगळ्यांना विघ्न आलं आणि सगर राजांच्या पुत्रांना हिंसेचं पाप घडलं. का लग्न विघ्न आलं तर हिंसा. हिंसेनं, म्हणून मी तुम्हाला परवाही सांगितलं, कोणाचा तळतळा घेऊ नका. तळतळे हे भोगावेच लागतात. काही 5-6 महिने नाही, पण 1-2 वर्षाने भोगावेच लागतात. म्हणून देवतांना हे कळालं. ब्रह्मदेवानं सगरपुत्रांचं बल अति वाढलेलं आहे. याच्यानं देवता सुद्धा भयाभीत झाले. देवतागणांना सगळी पृथ्वी वसुदेवाची आहे, म्हणजे भगवान वासुदेवाची आहे. वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रय सर्वभूत निवासोसी. सगळ्या वास्तूमध्ये परमात्मा वास्तू. म्हणून आपलं घर करतो ना, तिथे आपण देवाला ठेवतो वास्तुपुरुष म्हणून.
ती प्रतिमा पालखी ठेवायची असते आणि 4-4 महिन्याला एका दिशेला तोंड असतं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ अशा 4ही दिशेला 3-3 महिन्याने 4×12 12 महिन्याला वास्तुमुख फिरवतो. म्हणून नमस्ते वास्तुपुरुषाय भूशय्या निरत प्रभो मद्गृहे धनधान्य समृद्धम कुरु सर्वदा. गुरुजी असं म्हणतो, नमस्ते वास्तुपुरुषाय भूशय्या निरत प्रभो यजमान गृहे धनधान्य समृद्धम कुरु सर्वदा. माझ्या यजमानाच्या घरी धनधान्य समृद्धी करा असं म्हणून त्याचं हवन कर. साधारणतः 5 गुरुजी असले म्हणजे 5 गुरुजींनी म्हटला की लवकर 1000 मंत्र होता आणि 1000च्या तद्दशांश हवन करायचं असतं. हे 108 आहुतीचं हवन, ध्रुवाचं, वास्तुपुरुषाचं, प्रत्येक ग्रहांच्या 8-8 आहुती, उपग्रहांच्या 4-4 आहुती, क्षेत्रपालाच्या 2-2 आहुती ते करायचं असतं. म्हणून त्यावेळेला देवतागण वासुदेवाकडे गेले, हे लक्ष्मीपती भगवान श्रीहरी, तुम्ही जे रूप धारण केलंय तिकडे गोळा गेलाय. कपिल भगवान अवतार कोणाचा? विष्णूचा. तुम्हाला क्रोधायमान व्हावं लागेल, कारण ते सगर राजाचे पोरं तुमच्यावर हात उचलतील. राजाची पोरं घाबरता का? नेत्यांची माणसं घाबरता का? हात उचलतील म्हणे. आणि या सगर राजांच्या मुलांना कळालं की घोडा गंगा सागरला आहे, जिथे कपिल मुनी ध्यानस्थ होते. देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी घेतलेला अवतार सिद्धपूरला, ते भगवान तपा करता गंगा आणि सागर याच्या जवळ गेले. आईला ज्ञान सांगून दिलं आणि मानवी जीवन धारण करून मुनिव्रतामध्ये तप करण्याकरता जिथे गंगा सागराला मिळते, गंगा परमार्थ आहे आणि सागर संसार आहे. सागराचा आणि गंगेचा, तो गंगेचा प्रभाव असा आहे की 60 मैल समुद्रात जाते ती. पण समुद्राचं खारट पाणी त्याच्यात येत नाही, तिथे गोड पाणी मिळतं. रामेश्वरला सुद्धा विभीषणाच्या मंदिराच्या जवळ जो समुद्र आहे त्याच्यामध्ये अशी एक विहीर आहे की पाणी टाकून काढा समुद्रातून, पाणी गोड आहे, खारट पाणी नाही. बा निसर्गाचं जे बल आहे कसं दाखवलं. असं समुद्रामध्ये जावं लागतं वरतून आणि असं एक छोटा विहीर आहे त्याच्यात टाकायचं आणि पाणी पडतं, गोड पाणी. विभीषणाची विहीर आहे तिथेच. रामेश्वरला सगळं पाणी खारट आहे, पण विभीषणाची विहीर आहे तिथे अत्यंत गोड पाणी आहे. विभीषणानं राम नामाच्या जपानं अमृत केलं आणि तेच रामानं सीतेला सोडून आणल्यानंतर तहान लागली म्हणून त्याच विहिरीचं पाणी दिलं. म्हणून अमृत कुंभ त्याला म्हणतात. अशा प्रकारे कपिल भगवंताचं रूप तुमचंच आहे. तुम्ही कोपाग्नी व्हा आणि राजकुमारांना जशी त्यांनी कर्मगती केली, अनेक प्राण्यांचे जीव घेतले, त्याप्रमाणे त्यांना जाळून भस्म करा असं वासुदेवाला सांगितलं. पृथ्वीचं भेदन करून सनातन कल्पामध्ये श्रुती आणि स्मृती या 2 शब्दाचं स्पष्टीकरण करा. ब्रह्मदेवाचं वचन ऐकल्यावर शत्रुदमन वासुदेवानं हर्षानं मान हलवून दिली की तुमचं काम होऊन जाईल. कारण भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे सगळं काम ढकलता देवाकडेच. तुम्हीच पहा, वर यांनी द्यायचा, ब्रह्मदेवाने शंकराने वर द्यायचा आणि उन्मत्त झालेले राक्षस यांनी मारायचे.
जसं आपल्या पोरांनी कर्ज करून ठेवायचं आणि बापाने फेडायचं. बरोबर आहे ना? असं आहे. करताना वडिलांचा सल्ला नाही घ्या, सासऱ्याचा सल्ला घेता. पहा ना तुम्ही. आणि अडचण आली की वडिलांचा सल्ला. हे असं आहे. म्हणून आपल्या घरात आपल्या सगळ्या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे. भाऊ लगेच ना तू का आम्हाला विचारलं, उत्तर मिळतं. विचारायला येतं ना, महाराज आमच्या आठवड कोणी कोणाचं नाही बरं, सगळ्या भावांना भरपूर प्रकार आहे, पण दादा कोणीच मनात म्हटलं तू कसं असेल हे मला दिसतंय ना. ज्या अर्थी तुझ्या पाठीमागे कोणी उभं राहत नाही त्या अर्थी तुझी वर्तणूक बरोबर हे उघड आहे. ते ग्रह आणला काय करतो, जिवारीमध्ये बुडीत टाकलं की ताकद येतं ना, कसं येते. कळण्याची भाकरी काय देते, बल. त्यावेळेस सगर राजाचे पुत्रांनी अशी पृथ्वी खोदली, दानव पिशाच राक्षस सगळे तळमळले, सगळ्या प्राण्यांचा तळतळा भोगावा लागला. तेवढ्या वेळामध्ये या सगर राजांच्या पुत्रांना ऋषीच्या आश्रमामध्ये घोडा चरताना दिसला. आता घोडा घेऊन यायचा ना, तुम्ही 60,000 होते, यांनी चोरला म्हणून कपिल महामुनीवर उचललंय शस्त्र. आता 60,000 दे. सगळ्या आश्रमात फक्त यांनी डोळे उघडले, सगळे जळून भस्म, आस्तींचा ढिगारा लागला. आता कुठपर्यंत हे पुत्रांचा उद्धार झाल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि यांच्या उद्धाराकरता स्वर्गातून गंगा खाली आणली पाहिजे. सगर राजाला सांगितलं गेलं. सगर राजाचं आयुष्य गेलं, एका राजाचं गेलं, दुसऱ्या राजाचं भगीरथाला यश आलं. रामा, अशा कुळामध्ये तुझा अवतार झालाय. ज्या राजानं भागीरथी खाली आणली म्हणून तिचं नाव भागीरथी पडलं. ज्या राजाच्या मांडीबरोबर गंगा आली म्हणून तिचं नाव जान्हवी पडलं. गंगेला अनेक नाव आहे. 3 धारा निघाल्या सुरुवातीला म्हणून त्रिपथगामिनी. सप्तशोध तीर्थ 7 ऋषी तपाला बसलेले होते, तर 7ही ऋषींच्या मधून 7 धारा सुरू झाल्या म्हणून सप्तस्रोत मोठं तीर्थ आहे. सगळ्या ऋषींचे पुतळे आहेत तिथे आणि त्याच्यातून नदी वाहते सप्तधारा ऋषिकेशच्या वरती. आम्ही ऋषिकेशला स्नान केलं ना, तेव्हा माझ्याबरोबर पंढरपूरचा एक ब्राह्मण होता. तो भस्म विसरून गेला. त्याला म्हणलं अरे इथे भस्म आहे ना. म्हणे कुठे आहे? ते नदीचे 2 गोटे घेतले, घासले आणि त्याला पांढरं करून दिलं. त्याला म्हणतात खलमिती भस्म. आता खलही नसलं तर पाणी घ्यायचं. जलमिती भस्मम, खलमिती भस्मम, अग्निरिती भस्मम, वायुरती भस्मम. वायू असा हातात धरायचा ना, असं करायचं लावून घ्यायचं. वायुरती भस्मम, जलमिती भस्मम, खलमिती भस्मम. कशाचंही भस्म तयार होतं. याच्याकडे ज्ञान असावं लागतं. गौरीचं हवन केल्यानंतर ते भस्म तयार होतं. त्याच्यामध्ये गुगुळ सुगंध द्रव्यत असेल तर त्यालाही सुगंध येतो. सुगंध काय करतो? तो सुगंधी पुष्टीवर्धनम. सुगंध माणसाला आनंद देतो, पुष्टी देतो. म्हणून त्यावेळेस सगर राजाचं, 1 मिनिट, सगर राजाचं सगळी प्रजा नाश झाली. सगर राजा दुःखी झाला. यज्ञाची दीक्षा अर्धी झाली. सगर राजाचं आयुष्य सुद्धा संपलं. तुमच्या वंशामध्ये
असा अज्ञान असमंजस शब्द काय आहे असमंजस माणसामुळे वंशावर विघ्न उभे राहतात. हरे राम. भाऊ एक मिनिट. कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण हरे सगळं मंदिरात हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की. आता पुढील दशमाध्यायी वर्णन श्रोते ऐकली सकळ. श्री म्हणे प्रिय आणिक सांगतो एक चित्ते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आईसाहेब लक्ष्मीला अधिक मासाची कथा सांगताय आणि तू एका चित्त्यानं ऐक म्हणे. संक्रांतीहीन हा अधिक मास म्हणजे याच्यात संक्रांत बदल होत नाही. तोची हा अधिक मास जाण तयाचा स्वामी मी पुरुषोत्तम म्हणून यास म्हणती पुरुषोत्तम. मी माझं नाव दिलं याला म्हणून याचं दुसरं नाव पडलं आहे पुरुषोत्तम. कारण कोणालाही अधिक आणि मलमास म्हणणं चांगलं नाही. म्हणून आता आपल्याकडे पूर्वी आपण तो लंगडा मधू फुटका नारायण शुक्राचार्य असं म्हणायचं. आता दिव्यांग म्हणायचं. त्याचं जे व्यंग आहे ते काढून त्याला अपमानित करायचं नाही. पण एक गोष्टीत बदल नाही झाला. सुशिक्षित बेकार. आता बा तुम्ही सुशिक्षित बेकार असं घरी आईने बापाने बेकार म्हटलं तर पोरगा नाराज होईल. पण कागदावर सुशिक्षित बेकार म्हटलं की पैसे मिळतात. काय शब्द बघा बेकारच आहे. कारण विद्या घेऊन सुद्धा द्रव्यप्राप्ती नाही आहे. म्हणजे आईसाहेबाशिवाय मनुष्य बेकार आहे. थोडक्यात गोष्ट लक्ष्मीहीन माणसाला जगात कुठेच किंमत नाही. घरात पण नाही, पोरं पण देत नाही, श्री देत नाही. म्हणून श्री प्राप्ती पाहिजे. आणि त्याकरता उद्योग. बरं आता शिकल्यावर सुद्धा उद्योग नाही ना. उद्योगच नाही. शिक्षणाचा प्रचार चाललाय पण त्याचं परिवर्तन झालं पाहिजे ना. बरं मोठं शिकून झाल्यावर हलकं काम करता येत नाही. म्हणून ते म्हणतात पुरुषोत्तमाचे उद्देशून स्वल्प बहुत फळदान ब्राह्मणाला गोनी अर्पिती. म्हणून लक्ष्मी या पुरुषोत्तम महिन्यामध्ये थोडं किंवा जास्त दान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या मादी विपुल जप थोडं दान आणि जप जास्त. कर्म करिता ते निर्मळ बहु फळ मिळत असे. आणि महिनाभर कोणाशीही वाईट भानगड काहीच बोलायचं नाही. ऐसा अधिक मास मलमासाचे फळ मनोनी सकळे भावे करून सत्कर्माचरावे. प्रातःकाळी उठून स्नान काकडा आरती करून ईश्वराचा जप करावा. पुरुषोत्तमा माझी जो कोणी स्वशक्तीनुसार व्रतदानी. आपली जशी शक्ती आहे तसे व्रत आणि तसं दान. नारदी पुरुषोत्तमाला कोणी जर ते पुरुषोत्तमाला देणार नाही तर अधपतनी पडतील. मासा माझी पुरुषोत्तम परम फलद पुण्यदायक म्हणून जनी व्रती उत्तम तुझं सांगतो. आणि बघ हे उत्तम व्रत आहे म्हणून तुला सांगतो म्हणे. कारण तू मला विचारलं
की तुमचं एवढं अधिकार पद मला कसा मिळाला. पण याच्यामध्ये माणसाला जे भाग्य मिळालं आहे ना त्याच्याबद्दल विचार करायला सांगितलं आहे. आपण काय करतो, जे मिळालं आहे त्याच्याबद्दल विचार करत नाही, जे मिळत नाही त्याच्याबद्दल प्रयत्न करत राहतो. आणि प्रारब्ध वेगळंच असतं. प्रारब्ध जे आहे, एका कवीनं ब्रह्मदेवाला शिवी दिली आहे की ब्रह्मदेवा तू असा कसा आहे. नाही म्हणजे वृद्धाला तरुणी, कुर्वपतीला पत्नी मिळे सुंदरी, मूर्खा बुद्धिमता अरिसका शृंगार भोक्ती करी, अशी का योजशी जोडपी. अशी काय जोडपी होतो नाही. धात्या रे दुर्गणा, तू जन्मदाता आहे का दुर्गुणी आहे. का बा कशास जन्म दिधला, धात्या अरे दुर्जना. दुर्जन म्हणून टाकलाय ब्रह्मदेवाला. बरोबर आहे ना. आता जो तो विचारतो मला असाच मुलगा पाहिजे, इतकंच पगार पाहिजे, तो म्हणतो अशी मुलगी पाहिजे. पण तसे नाही ना रे होणार असे बाहेर. काही लोक मागच्या वेळेस सांगितलं मला त्याचे ग्रह चांगले होते. ज्याचे ग्रह अनुकूल असतात त्याला सगळं सांगावं लागतं. मी तुम्ही परवा सांगितलं ना, म्हणजे परवाचा दिवस ते आई बाप 2 मुलं तिच्या मुलीला आणि ते मुलांना टाकून गेले. अजूनही ते आले नाही, म्हणजे ती मुलगी आलेली नाही आहे. रडत होते. 2 मुलं टाकून गेली आहे आणि तेही 12 वर्षाचा आणि 14 वर्षाचं पोरं आहे. जावयाने आणून पोरं सासऱ्याकडे टाकून दिले सांभाळ. कारण त्याच्या बाप नव्हते का सांभाळायला. मग तुझी पोरगी गेले म्हणे तू सांभाळ. ढाढाळ रडत होते. ते माझ्याकडून येऊन या बाकावर बसले आणि खूप रडले. पण काही करता येत नव्हतं. कली 12 वर्षाचं 14 वर्षाचे पोर. म्हणून ते म्हणतात अथवा साधावे अयाचित सुचिरभूत, होम हवन पूजन समस्त करावी, नाना प्रकारे दान धर्म करिता सफळ होय जाण, सर्व काळ शरीर शोषून तीर्थसेवी करावी, मोठ्या लोकांची सेवा करावी, भावे विप्राची सेवा करावी, काळक्रमण करावे, ऐसे आचरे तयासी ब्राह्मणत्व प्राप्त होय. ब्राह्मणत्व प्राप्त होणं म्हणजे जे ब्रह्म आहे ते माणसाला सेवेने कळतं. ऐकोनी अब्धी बाळा म्हणे भगवंत घननीळा, जे मानव निर्धन असती तयांचे काय. तुम्ही दान धर्म सांगितलं म्हणे, पण जे निर्धन असतील, जे शक्तिहीन, त्यांची उपजीविका काय सांगा. दीनानाथ म्हणे करुणागण, त्यांच्यावरी कृपा करतील ब्राह्मण. त्यांच्याजवळ जर काही नसेल तर त्यांनी ब्राह्मणाला सांगायचं आम्ही तुमची सेवा करतो, तुम्ही आम्हाला अधिक मासाचं फळ द्या. तर ते ब्राह्मणाने कधी म्हटलं जा तुला फळ मिळालं तर मिळून जाईल. आणि ब्राह्मण कृपा करतील. आता काय सकाळी एवढीच तीळ असते आणि दिवा आणि ते पाहिजे लोक एवढं दिवा देता का. तुला शास्त्राने सांगितलं आहे ब्राह्मणानं तेवढं सुद्धा नाही म्हणायचं, हातात घ्यायचं, कृष्णार्पणमस्तु असंच म्हणायचं. आता हे लोक काय येत नाही, त्या ब्राह्मणानं कळत नाही की याचं पुण्य काय आहे. आपल्या वचनानं जर त्याला फळ मिळतंय तर मग बोलायला काय हरकत आहे. शास्त्राने सांगून टाकलं त्या ब्राह्मणाने झालं तुला फळ मिळालं तर मिळालंच. याचं ज्ञान असावं लागतं. ते ज्ञान असल्याशिवाय उपयोग नाही होत. आणि भगवान सांगताय आणि लक्ष्मीनं विचारलंय की बा गरीबाचं काय, तर तिथे उत्तर दिलेलं आहे. किती महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऐसे प्रियेचे भाषित ऐकून वैकुंठ नायक, उपोषण नक्त एक भक्तवृत्त सांगितले. उपोषण सांगितलं, एक वेळा जेवायला सांगितलं, जेवताना बोलायचं नाही. तरी भावे पूजावा विप्र, तैसे संत संग करावा. महिनाभर ब्राह्मणाची पूजा करावी, गंध लावावा आणि संत संग करावा. मग दाने व्रते तीर्थसेवा हे सगळे फळ प्राप्त होय. नुसतं संत सेवेनं ऐकल्यानं सगळं फळ प्राप्त होईल म्हणे. सगळे पातक दग्ध होतील जाण, ऐसा सत्संगाचा महिमा, म्हणून साधू संगम संत संग करावा. तिथे सोपा उपाय सांगून टाकला, ज्याला काही करायचं नाही
उपास करायचा नाही, तापास करायचा नाही, सोपा उपाय सांगितला. पण आपण तिथं बी नीट ऐकत नाही, ते झोप आडवी येते आपल्याला. प्रारब्ध मोठं वाईट असतं, काहीच करू देत नाही. इंदिरा म्हणे मुरारी तुम्हा पासून नाना परी धर्म ऐकले तरी तृप्ती होत नाही, तरी आता गोविप्र पूजा कैसी करावी. तुमच्यापासून ऐकलं की असं वाटतं ऐकतच राहावं म्हणे. भगवान म्हणे प्रिये समुद्रकुमारी धन्य तू निर्धारी, उत्तम प्रश्न केला असे म्हणून ऐक. धेनू पूजन विधान निरुते सदानंद चित्ते सांगतो. धेनू दैवत असे श्रेष्ठ तिचे शरीर सतत पवित्र. गाईचं जे शरीर आहे ते पवित्र आहे म्हणे. चतुर्दशे भुवने वास करती सकळ देव तेथे वसती. सगळे देव त्या शरीरात बसतात. स्पर्श करता शरीराशी बोहरे होय पापासी. ज्यांच्या घरी गाय नाही ना त्यांना असं वाटतं की आपल्याला सेवा घडली पाहिजे, आणि गाय घेतली की माणूस लावून घेतात सेवेला. घडत नाही. ज्याच्या नशिबात असते. भगवंताला राम अवतारात गायी चारताना आल्या म्हणून कृष्ण अवतारात गायी चारल्याच असं आहे. दर्शन मात्रे मंगल राशी निश्चय भावे. गायीचं दर्शन जरी झालं तरी मंगल होतं. तात्काळ दुरित नाश दारिद्र्य दुःख क्लेश रहित तापत्रय निर्सोनिदाय. तिन्ही ताप चालले जातात म्हणे गायीच्या दर्शनानं. धेनूची होता कृपा अलभ्य लाभ जना म्हणून विष्णू महेश्वर धेनुरूप झाले. भगवान शंकर विष्णू ब्रह्मदेव हे गायीचं रूप घेऊन झाले म्हणे. गोमया माझी सूर्यतनया मुद्रा माझी नर्मदा तैशी दुग्धा माझी शिवभार्या भागरथी वसतसे. रोमा रोमात सगळे तीर्थ ऐसे धेनू जगन्मय यास्तव धेनू सेवा करावी. म्हणून अधिक मासामध्ये गायीची सेवा करावी. ऐशी धेनू जगन्मय ब्रह्मचे होय दान वेदशास पुराण. धेनूच्या अंगी गायीच्या दुग्धामध्ये यज्ञयागादी कर्म होती. गायीच्या दुधामुळे यज्ञयागादी कर्म होतात म्हणे. आणि म्हणून अतिपवित्र वस्तू दोन धेनू आणि दुजा ब्राह्मण यावुनी जगात पुण्य नाही जाण. गो ब्राह्मण देखता धेनू श्रेष्ठ अधिक. जर ब्राह्मण आणि गाई एके ठिकाणी आले तर आधी गाईला नमस्कार करायचा मग ब्राह्मणाला. आणि ब्राह्मणी तसा पाहिजे, मला नको आधी गाईला नमस्कार कर. म्हणून ब्राह्मण तुमच्याकडे पूजेला आला ना की सांगतो मातृदेव बाबा आईवडिलांना नमस्कार करून या. पण तो बुवा सांगत नाही, तो बुवा नसतो. कारण तो सांगत नाही म्हणजे काय, त्याने आईबापाला वागवलेलं नसतं. म्हणून आईबापाला जो वागवत नाही तो बुवा चालत. कुठपर्यंत पोहोचलं संदर्भ. आपलं तसं आहे, या शांतीला तो त्या शांतीला तो पूर्वी पुरोहित ठरलेला असायचा. आता तर नाशिकहून घेऊन जा, दोंडाच्याहून घेऊन जा. बरे पेन्शनर तर बिलकुल काय करते. मग गायीच्या दुग्धा माझी यज्ञ यागादिक कर्म होती. गो ब्राह्मण देख धनु श्रेष्ठ सर्व पापनाशाचे मूळ. गुरु विप्रांची एक कुळ. ब्राह्मणाचं कुळ आणि गायीचं कुळ एकच असतं. गव्य वंदे वेद संपूर्ण गव्य धेनूपासून वेदस्थान विप्रमुख. सगळं पंचगव्य गायीकडून मिळतं. आणि ब्राह्मणा धेनू म्हणजे यज्ञाचे मुख तैसे उभय नेत्र. गोरक्षी पुढे अमृत सुख ब्राह्मण मंत्र म्हणे तसे. म्हणून पुरुषोत्तमासी ब्राह्मण गायीची प्रदक्षिणा विशेषी. धेनूरवी कन्यासुनी सर्वजनाचे कल्याण. सूर्याची मुलगी आहे म्हणे. यज्ञकार्यासंबंधी जैशी भागीरथी निर्मळ तैसेची गो अत्यंत निर्मळ. जाणपा तैसाची ब्राह्मण पूर्ण निर्मळ असे जाण. सुशिला सुलक्षण दुग्धवती गाय चतुर्स्तनी ऐशी सुंदर गाय विप्रा माझी द्यावी.
सोन्याचे शिंग करावे, चांदीचे खुरं करावे, अंगावर अलंकार घालावे. अधिक मासी गोदान करिता दुरित नाश होय तत्वदा. धेनुदाना समान पुण्य त्रैलोक्यामादी नाही. श्रवण मात्रे सकळ पवित्र होती जाण. पुरुषोत्तमा माझी करता गोदान विशेष होय. तरी सत्पात्र ब्राह्मणाशी दान द्यावे सात्वेशी. स्वधर्मेशी नित्य वागून न्याय करील. जो अग्निहोत्र करे, ज्याच्याकडे रोज होम हवन होतं, ऐसा विप्र सुपात्र तयाच देता गोदान परम सुख प्राप्त होय. नाना वस्त्र अलंकार घालून पुरुषोत्तमा माझी गोदान करावे. सत्पात्र नसेल ब्राह्मण तयाच्या हस्ती दानास देत. त्याचे उद्देश होणे उदक सोडावे. सत्पात्र नसेल तर देवाचं नाव घ्यावं, देवाचं नाव घेऊन मग त्याला द्यावं. ऐसे ब्राह्मणास लागता पतिग्रह दोष. सत्पात्र फलदोष विशेष दानकर्ते असे लाभतो. दानकर्त्याला मात्र दोष लागत नाही, घेणाऱ्याला लागतो. परी अपात्र दान देता घेता दान शतपूर्वजन्माचे पापनाश होय. म्हणून जेणे ब्राह्मणा आनंद चित्त होईल. भक्तिभावे दान द्यावे, यथाविधी करावी पूजा. किती गोड म्हणून सुधारस किती वेळा घ्यावा. लक्ष्मी म्हणते देवा सुधारस किती वेळा घ्यावा. तसं तुमच्या मुखातून किती कथा ऐकाव्या. किती वर्णू तुमचा प्रताप. काय वर्णावा शिवाचा प्रताप. काय सांगावा ब्रह्मदेवाचा प्रताप. ऐसे तुम्ही गोदानाचे फल मज सांगितले. तरी वैकुंठी नवे गाव. आपल्या या वैकुंठाचं काय नाही म्हणजे चाल गोलोकामध्ये. म्हणून लक्ष्मीला गोलोकामध्ये गेले आणि तिथे गाय दाखवली. एवढ्यामध्ये अध्याय संपला. अधिक महात्मसार बृहन्नारदी पद्माधार. सज्जन श्रोते ऐकती चतुर. दशमोध्याय हा कृष्णार्पणमस्तु. उद्या एकादशीच्या कीर्तनामुळे कथा आणि प्रवचन बंद राहील. 11वा अध्याय परवा होईल. योगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसते यशोभा. कुंडलिका भेटी परब्रह्म लेखा. चरणी वाहे भीमा बुद्धरी जगा. पांडुरंगा